आज मी आळू वडे बनवण्याचा बेत केलेला आहे। त्यासाठी पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। नंतर पानाच्या शेरा मागच्या कापून टाकलेल्या आहेत। नंतर चणा पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, हिरवा वाटाणे, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल मसाला, मीठ, सफेद तेल, चिंच आणि गुळाचं पाणी आणि साधं पाणी मिक्स करायला घेतलेलं आहे। त्या पीठ मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं। नंतर पानं उलटी ठेवून त्याच्यावर लावलेलं आहे ते मिश्रण। पूर्ण पानं फोल्ड करून सगळीकडे सगळ्या बाजूने लावून घेणे। पानं उलट-सुलट लावावे, त्यामुळे वडी चांगली जाड होते। नंतर पानं दोन्ही बाजूनी फोल्ड करून चांगलं मिश्रण त्याला लावावे आणि एका बाजूने फोल्ड करत रोल करून घ्यावं। पीठ चांगला पूर्ण लावावा, त्यासाठी ते दोन्ही बाजूने चिकटले गेले पाहिजे, त्यामुळे वडी सुटत नाही। अशा प्रकारे मी 2 रोल बनवलेले आहेत। त्यानंतर एका भांड्यात पाणी ठेवून त्याच्यात चाळण ठेवून हे दोन्ही रोल त्याच्यात वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत। हे चांगले 20 ते 25 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे। नंतर झाकण काढून ते थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचे। पूर्ण थंड झाल्यानंतर कापून घ्यायची वडी, नाहीतर मग वडी तुटते। तसं बघायला गेलं तर आळू वडी तळण्याच्या 2 पद्धती आहेत, एक शॅलो फ्राय आणि एक डीप फ्राय। मला डीप फ्राय पद्धत चांगली वाटली, कारण त्या पद्धतीने केल्याने वडी जास्त कुरकुरीत होते आणि टेस्टी लागते। या कापलेल्या आळू वड्या तुम्ही डब्यात भरून फ्रीजरला ठेवू शकता। या कमीत कमी महिनाभर राहू शकतात। ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेला तुम्ही डीप फ्राय करून खाऊ शकता। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।